श्री स्वामी समर्थ. मृत्यू एक अटळ सत्य याविषयी आज आपण थोडी माहिती पाहणार आहोत. अजूनही कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मृत्यू एक अटळ सत्य आहे. खरं तर जगात आजपर्यंत ते कोणालाही न चुकलेलं. तरीही माणूस किती हाव करतो, माझे माझे म्हणत आयुष्यभर पुंजी जमा करत राहतो. कोणाचा मृत्यू कुठे आणि कसा होईल हे आजपर्यंत कोणीच सांगू शकत नाही. जसा जन्म तसा मृत्यू हा प्रत्येक सजीव जीवाला येणारच आहे आणि ते त्रिकालबाधित सत्य आहे. पण आज लोक हे सत्य स्वीकारायलाच उरलेले नाहीत. काही जणांना तर मृत्यूचं भय पण वाटत नाही, म्हणून जातात काही जण व्यसनांच्या आहारी, तर काही जण माझं कोणीच काही करू शकत नाही याच अहंभावामध्ये जगत असतात. जर जगात मानवाला किंवा अन्य जीवाला मृत्यू आला नसता तर या पृथ्वीवर राहायला जागा पण राहिली नसती. इतकी गर्दी आजपर्यंत झाली असती. देवाजीच्या आले मना तेथे कोणाचे चालेना. मी तुम्हाला एका उदाहरणाद्वारे तुम्हाला हे समजून सांगणार आहे. मायकल जॅक्सन हे सर्वांना तर माहीतच आहेत. तर बघा, मायकल जॅक्सनला 150 वर्षे जगायचं होतं. कोणाशी हात मिळवायचा तर तो कधी आधी हातात मोजे घालत असे. जेव्हा त्याला लोकांमध्ये जावं लागत असे तेव्हा तोंडावर तो आधी मुखवटा घालत असे. त्याची काळजी घेण्यासाठी त्याने त्याच्या घरी 12 डॉक्टर नियुक्त केले होते. हे डॉक्टर त्याच्या केसांपासून ते अगदी पायाच्या नखांपर्यंत सगळ्या अवयवांची रोज तपासणी करत असत. त्याचे जेवणखाण प्रयोगशाळेत तपासल्यानंतरच त्याला खायला घातले जायचे. त्याच्याकडून व्यायाम करून घेण्यासाठी 15 लोक तैनात असायचे. मायकल जॅक्सन हा मुळात गोरा नव्हता. त्याने 1987 प्लास्टिक सर्जरी करून घेत आपली त्वचा गोरी केली होती. गोरा झाल्यावर त्याने आपले काळे आईवडील, काळे मित्र यांना सोडलं होतं आणि गोऱ्या आईवडिलांना भाड्याने घेतलं होतं. मित्र जवळ केले तेही त्यांचा गोरा रंग बघूनच. लग्न केलं तेही गोऱ्या मुलींबरोबर. 150 वर्षे जगण्याचं उद्दिष्ट ठेवलेला हा मायकल जॅक्सन नेहमी प्राणवायूच्या बिछाण्यावर झोपत असे. त्याने स्वतःसाठी शरीराचे अवयव दान करणारे दाता तयार ठेवले होते. त्यांचा खर्च तो स्वतः करत असे. म्हणजे त्याला गरज पडल्यावर मूत्रपिंड, फुफ्फुस, डोळे किंवा इतर कुठलेही अवयव हे दाता येऊन त्याला देऊ शकतील. त्याला वाटायचे की तो पैसा आणि आपला प्रभाव यामुळे मृत्यूलाही चकवा देईल, पण हे शक्य झालं नाही. आणि 25 जून 2009 या दिवशी त्याची हृदयगती बंद पडू लागली. त्यावेळी त्याच्या घरी 12 डॉक्टर होते, पण कोणीही परिस्थिती सावरू शकलं नाही. हे बघता शहरातील सगळे डॉक्टर त्याच्या घरी जमा झाले. या सगळ्यांनी प्रयत्न केले, पण कोणीही त्याला वाचवू शकलं नाही. त्याने 25 वर्ष डॉक्टरांना विचारल्याशिवाय कधीही काहीही खाल्लेलं नव्हतं. त्याचा शेवटचा काळ जसा जसा जवळ येत गेला तशी तशी त्याची शारीरिक स्थिती खूप बिघडू लागली होती. ज्याला 150 वर्ष जगायचं होतं, पण त्याची 50शीतच शारीरिक अधोगतीकडे वाटचाल सुरू झाली. आयुर्मान वाढावं म्हणून त्याने जी काही सोय केली होती त्याचा काहीही उपयोग झाला नाही. जेव्हा त्याच्या शवाचं विच्छेदन करण्यात आलं तेव्हा डॉक्टर म्हणाले की त्याचं शरीर म्हणजे फक्त हाडांचा सापळा झाला होता. तो टकला होता. त्याच्या बरगड्या, खांदा आणि हाडं तुटलेली होती. त्याच्या शरीरावर असंख्य सुई टोचल्याने निशाण झाले होते. प्लास्टिक सर्जरी केल्याने त्याला जो त्रास व्हायचा त्यावर उपाय म्हणून त्याला रोजच्या रोज अँटीबायोटिकची अनेक इंजेक्शन्स घ्यावी लागत असे. मायकल जॅक्सनची अंत्ययात्रा 250 कोटी लोकांनी थेट प्रक्षेपणात पाहिली. ही आत्तापर्यंतची थेट प्रक्षेपणात सर्वात जास्त पहिली गेलेली घटना आहे. मायकल जॅक्सन यांच्या मृत्यूच्या दिवशी म्हणजेच 25 जून 2009 या दिवशी दुपारी 3:15 वाजता ही यात्रा दाखवण्यात आली होती. त्याच्यावरून आपण काय शिकतोय तर मृत्यूला चकवा देण्याचा ज्यांचा विचार असतो त्यांनाच मृत्यू चकवतो हे मात्र खरे आहे. 4 दिवसांचा थाट, ऐश, पैसा, श्रीमंती आणि यामुळे येणारा माज कशाला हवा येतो? स्मशानात जाणार तेव्हा हाताची साधी मुठी रिकामीच असणार आहे. हे कधी समजणार लोकांना? कदाचित कधीच नाही. म्हणून सिकंदरने सांगितलं होतं की मी मरताना माझे दोन्ही हात मोकळे ठेवा, जगाला दिसावेत मी रिकाम्या हाताने जात आहे. हेच जीवनाचे सत्य आहे. म्हणून आनंदात राहा, दुसऱ्यांना पण आनंद वाटा आणि आनंदाने जगू द्या. तर तुम्हालाही माझी मायकल जॅक्सनची छोटीशी कथा कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल तर कमेंटमध्ये होय असे लिहा.